शिवाजी जय 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 भवानी. महाराजांनी स्वतःकडे लहानपणा, कमीपणा, खुजेपणा कधीही घेतला नाही. पण औरंगजेबाचा सेकंड इन कमांड हा औरंगजेबाला शिवाजीला मारण्यापासून परावृत्त करत नव्हता, पण तो त्याला पाठिंबाही देत नव्हता. शिवाजी महाराज काही एकूणच ऐतिहासिक गोष्टींवर जेव्हा आपण काही ऐकत असतो, बोलत असतो, प्रत्येक गोष्ट ही अति तार्किक कसोटीवर घासून बघावी जरूर, परंतु त्याच्यातलं मर्म काय आहे हे मात्र जरूर जाणून घ्यावं. आता उदाहरणार्थ आपण अनेक उदाहरणं आणि अनेक प्रसंग महाराजांचं बघणारच आहोत, पण उदाहरणार्थ औरंगजेबाच्या कैदेतून आग्र्याहून महाराज निसटले, ही वस्तुस्थिती आहे. ते तिथे गेले ही वस्तुस्थिती, ते अडकले ते ही वस्तुस्थिती, ते परत आले ही वस्तुस्थिती. आता ते पेटाऱ्यात बसून आले का ते भोई बनून आले का ते आधीच निसटले, हे सगळे नंतरचे मुद्दे, पण ते निसटून आले हे महत्वाचं आहे, हे महत्वाचं आणि ते आपल्याला बघायचं. तर हा एक त्याच्या पाठीमागचा बॅकग्राऊंड. दुसरी गोष्ट मला जी सांगायची ती अशी की शिवाजी महाराज ही व्यक्ती आपल्या इतिहासात अशी घडून गेली की ज्याचा त्यांच्यानंतर आलेल्या प्रत्येक थोर पुढाऱ्याने किंवा नेत्यांनी किंवा राजकारणी किंवा समाज सुधारकांनी त्यांचे ऋण हे मानलेलेच आहे. अगदी अलीकडेपर्यंत सुद्धा टिळक, आगरकर, सावरकर यांनी सुद्धा ते मानलेलेच आहेत, कारण ते खरोखरच तो विषय तेवढा मोठा आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जेव्हा मला हे समजलं की ऑलरेडी तीन वक्त्यांचे तुम्ही विचार ऐकलेले आहेत, तर कदाचित अशी शक्यता आहे की त्यांनी जे काही प्रतिपादन केलं आणि मी जे काही सांगणार आहे कदाचित या गोष्टीत विरुक्ती असेल, कदाचित काही मायनर फरक असतील किंवा कदाचित काही विरोधाभासही असतील. तर त्या गोष्टींकडे आपण कमी लक्ष देऊन त्याच्यातला जो मतितार्थ आहे तो आपण त्याचं ग्रहण करावं अशी माझी आपल्याला विनंती आहे. आणि दुसरं जे मी सुरुवातीला म्हटलं की जे मला थोडंसं घाबरल्यासारखं झालं, मला थोडंसं दडपण होतं, पण हे सगळ्या चेहऱ्यांना बघितलं म्हणलं हे तर आपली मित्रमंडळी आहे, ह्यांना तर आपण आपुलकीनं सांगितलं पाहिजे आणि अगदी आवर्जून सांगितलं पाहिजे. आणि त्यामुळे आता मात्र माझी तशी मनस्थिती नाही आहे. आणि आता आपण मुख्य विषयाकडे वळूया. शिवाजी महाराज श्रेष्ठ का, हे फक्त ते आमचे राजे होते आणि मग त्यांनी फार लढाया केल्या आणि मग त्यांनी अमुक केलं तमुक केलं, हे इतक्या घटनांपुरता नाही. शिवाजी महाराज हे त्यांच्या कुठलाही पैलू घेतला तरी तो मोठाच आहे, पण त्याच्यामध्ये जो मला जे जास्त अपील होतं ते असं की त्यांनी ज्या शत्रूंविरुद्ध लढे दिले किंवा त्यांच्याशी त्यांची बौद्धिक युद्धातली शारीरिक अशी जी भिडंत होती, ह्या सगळ्या भिडंतीला ते शत्रू अतिशय प्रबळ होते, अतिशय प्रबळ होते. आणि त्यातला सगळ्यात प्रबळ होता तो औरंगजेब. औरंगजेब आपल्या महाराजांविरुद्ध लढला म्हणजे तो आपला खलनायक, हे बरोबर आहे, वादच नाही. परंतु तो एक सर्वश्रेष्ठ सम्राट होता. तो वेडा नव्हता, तो कमकुवत नव्हता, तो दुर्बल नव्हता, तो मूर्ख तर बिलकुलच नव्हता. महाकुशाग्र बुद्धीचा, अतिशय कष्टाळू, ज्याला मॅनेजमेंटमध्ये आपण ग्रीप म्हणतात तशी त्याच्या राज्यावर एक प्रचंड पकड होती. आणि ते राज्य म्हणजे काय, ते राज्य म्हणजे असं छोटंसं नाही. त्याच्या राज्याच्या सीमा या अफगाणिस्तान, इराणपर्यंत भिडलेल्या होत्या, इथल्या आसामपर्यंत होत्या, खाली कन्याकुमारीपर्यंत. एक त्या काही शाह्या, कुतुबशाही, आदिलशाही, निजामशाही वगैरे ह्या की जे ज्याही त्याच्याच मर्जीने चालत असत, त्याने डोळे वटारले तर इथे सगळे सावरून बसायचे. आणि अशा औरंगजेबाशी घेतलेली भिडंत किंवा असे त्याला जे भिडणं म्हणतो आपल्या सध्याच्या भाषेमध्ये, किंवा त्याला लढणं म्हणतो, किंवा त्याच्याशी घेतलेलं ते युद्ध त्याने पुकारलं. युद्ध याचा अर्थ दरवेळेला हात्याची तलवारवाली युद्ध नाही, बौद्धिक युद्ध सुद्धा, हे फार महत्वाचं. आणि औरंगजेब किती मोठा होता, तर मी त्याचा राज्याची व्याप्ती तर सांगितली. लक्षात घ्या, त्यावेळेला टेलिग्राम नव्हता, मोबाईल्स नव्हते, कुठलंही संपर्काचं आधुनिक साधन नव्हतं.
अशा वेळेला कोण कुठे काय करतो आहे ह्याची त्याला बित्तम नकली रोज असायची. रोज औरंगजेबाचे असे उद्गार आहेत की एक माझा अल्लावर विश्वास आहे आणि नंतर माझ्या हेरांवर विश्वास आहे. हेरांवर विश्वास आहे म्हणजे ते हेर खाते काय, हा मी आजपासून औरंगजेब, माझा आजपासून राज्य, या तुम्ही उद्यापासून माझे हेर. ती लॉयल्टी, ती निष्ठा, ही आपल्याकडे वळवून घेण्यासाठी जे जे काही करायला लागतं ते त्या औरंगजेबाने शहाजादा असल्यापासून केलेलं आहे. आणि औरंगजेबाचे तुम्ही ज्या वेळेला मी त्याचं गुणगान गातोय असं जर आपल्याला वाटत असेल तर हो, मी गातोय. याचं कारण असं की तो खरोखर तितका श्रेष्ठ होता आणि म्हणून शिवाजी महाराज श्रेष्ठ ठरणार हे मनात ठेवा. तर तो किती तो एफिशियंट होता, किती कर्तबगार होता. हे त्याचा हेरखाता अतिशय जबरदस्त होता. त्याच्या ज्या प्रोसेसेस आहेत राज्य कारभार करण्याच्या, त्याच्या ज्या पद्धती होत्या, त्याच्या ज्या सिस्टीम्स होत्या, अत्यंत एफिशियंट होत्या. औरंगजेबाच्या राज्यामध्ये कोणीतरी त्याचा एक 10 मोहरा टॅक्स चुकवला, अशक्य. अतिशय क्रूर होता, अतिशय क्रूर. त्याने त्याच्या वडिलांना मारलं, त्याने त्याच्या भावांना मारलं, त्याने त्याच्या स्वतःच्या मुलाला मारलं. आणि ते मारलं म्हणजे एक शिरच्छेद केला आणि ते मेले असं नाही, हात करून मारलं. आणि हे जर आपल्या शिवाजी महाराजांच्या जर बुद्धिमत्तेचं, धाडसाचं, त्यांच्या कर्तबगारीचं जर पाणी नसतं तर त्याने काय केलं असतं हे त्यांच्या मुलाबाबत म्हणजे संभाजी महाराजांबाबत औरंगजेबाने खरं करून दाखवलं. संभाजीच्या वेळेला औरंगजेबाचं क्रौर्य हे वयोमानानुसार कदाचित थोडं कमी झालं असेल असं जर आपल्याला वाटत असेल तर ते त्या संभाजीच्या, त्याला ज्या पद्धतीने मारलं त्याची वर्णनं जरूर वाचा. त्याच्या आधी काही वर्ष हा थोडासा तरुण असलेला औरंगजेब किती क्रूर असेल ह्याला महाराज भेटले होते. म्हणजे त्यांना किती प्रकारे स्वतःला एलिव्हेट करायला लागलं होतं. बरं, हे भेटलं ते म्हणजे काय सकाळी उठला औरंगजेब स्ट्रॅटेजी मारा नाही, स्वतःचं राज्यही तेवढंच निर्माण करायचं होतं, त्याच्या व्यवस्थाही लावायच्या होत्या, तिथेही माणसं जोडायची. आणि हे सगळं किती दिवसात केलं महाराजांनी? काही अंदाज? 18,306 दिवस एवढंच महाराजांचं आयुष्य. 18,306 दिवस एवढेच महाराज झाले सगळ्या जन्मापासून मृत्यूपर्यंत. त्याच्यातले 15 वर्ष पहिली सोडूनच द्या, नाही 4-5 हजार गेले. म्हणजे इफेक्टिव्हली 12-13 हजार दिवस. या 12-13 हजार दिवसांमध्ये शिवाजी महाराजांनी काय केलं याची जर तुम्ही जर का यादी बनवली बुलेट पॉईंट्सने, नाही म्हणता माझी 3 पानं भरली आणि 10% झालंय असं मला वाटत नाही. तर वाचून आपल्याला स्थिमित व्हायला होतं. बरं, पुन्हा पहिला प्रश्न, हे सगळं आज का आपण बोलायचंय? काय कारण आहे? बरं ठीक आहे, ओके, 400-500 वर्षांपूर्वी एक माणूस जन्माला आला, त्याने काहीतरी जबरदस्त कर्तृत्व गाजवलं, फार मोठं हे केलं, वा टाळ्या वाजवल्या, छान, त्यांचा आमच्याशी संबंध आहे आणि आम्ही त्यांचे वंशज आहोत. बरोबर, आज काय त्याचं? आज काय? तर मी तुम्हाला 2 गोष्टी सांगतो. महाराजांनी स्वतःकडे लहानपणा, कमीपणा, खुजेपणा कधीही घेतला नाही. महाराजांनी अहंकाराने कधीही कोणाला वागवलं नाही. ह्याला अपवाद 1. आणि तो अपवाद अशासाठी म्हणतोय की मिर्झा राजांच्या छावणीमध्ये महाराजांना जी ट्रीटमेंट दिली गेली तिथे महाराजांना आपल्याला असं दिसतं की महाराजांना त्यांच्या मनाविरुद्ध अनेक गोष्टी कराव्या लागल्या, लहानपण स्वीकारावं लागलं. पण हा माणूस इतका चतुर, इतका स्ट्रॅटेजिकली धूर्त, अतिशय हुशार आणि अतिशय तेजस्वी. त्यांनी त्या लहानपणाला त्यांनी असं काही आवरण चढवलं की मिर्झा राजांना त्यांनी सांगितलं तुम्ही तो वडील.
महाराजांना जेव्हा भेटायला गेले तेव्हा हात हात बांधून गेले. मिर्झा राजांनी ते रुमाल काढून घेतला, म्हणाले राजे हे काय, तुम्ही तो वडील, तुम्ही हात बांधण्याचं काय, मी गुडघ्यांवर आलो असतो. हे लहानपण घेतलं म्हणजे महाराजांचा न्यूनगंड नव्हता. ती केलेली ती स्ट्रॅटेजिक चाल होती. कारण तेव्हा जर महाराज ढेपाळले असते, तेव्हा झालं असतं आजूबाजूच्या सौकड्यांचं, संपूर्ण स्वराज्यासारख्या तिथल्या लोकांचं मनोधैर्य ढासळलं असतं. आलं का लक्षात? आतापर्यंत कोणाला काही शंका, कोणाला काही मत मोकळेपणाने बोलणं हाही त्या समगंडाचाच एक भाग आहे. समोरचा वक्ता बोलतोय, मी याला काय सांगणार, मी याला काय विचारणार, हा न्यूनगंड झाला. तोही तुम्ही बाळगू नका. तुम्हाला जर काही एखादा मुद्दा पटला नाही, एखादं काही विचारावं असं वाटलं, बघा बेलाशक हात वर करा, मला सांगा आणि आपण त्याच्यावर चर्चा करू. ओके. महाराजांच्या आयुष्यामध्ये हा एक समगंड तर आहेच आणि जो जेव्हा दाखवला जातो किंवा जो वागण्यातनं प्रतीक तो समोरच्याला भेटतो. एक अजून एक बाब महाराजांच्या आयुष्यामध्ये सतत जाणवते ती अशी की महाराजांनी अफाट लोक जोडली. लोक जोडली म्हणजे ज्याला आमच्या भाषेमध्ये पीपल मॅनेजमेंट म्हणतो. फॅन्टॅस्टिक पीपल मॅनेजमेंट अबाउट पार. आजही आपल्याकडे आपल्या भारतामधले नेते बघतो की ज्यांचा कनेक्ट बघितला की मोदींचा तुम्ही बॉडी लँग्वेज बघा, हा समगंड तुम्हाला तिथेही दिसेल. नेटवर्किंग बघा, महाराजांचं नेटवर्किंग काय होतं, मला अजयजी फक्त वेळेचं सांगा कितपत आहे. कारण एक उदाहरण देतो. नेटवर्किंग काय असू शकतं किंवा माणसं जोडणं हे काय असू शकतं. आपल्याला माहिती आहे महाराज औरंगजेबाच्या दरबारात गेले. आपल्यापैकी कोणी जर का आग्र्याचा किल्ला बघितला असं काय नाही, औरंगजेबाचा दरबार तिथे भरत ती जागा जर बघितली असं तिथे बघून माणसाचा जीव आजही दडपतो. तेव्हा तर नक्की दडपला असेल. या दरबारामध्ये औरंगजेबाच्या इतक्या जे मगाशी मी एवढी सगळी यादी वाचली, त्या औरंगजेबाच्या दरबारामधनं महाराज त्याचा अपमान करून निघून गेले. अशा खिलती मी माझ्या सरदारांना रोज वाटतो म्हणून ती लाथाडून निघून गेले. त्याच्यानंतर औरंगजेबाच्या अंतःपुरात जो त्याची जी कोर कमिटीची जी मीटिंग होती, ज्याच्यामध्ये औरंगजेबाची मामी म्हणजे शाहिस्ते खानाची बायको होती, औरंगजेबाची बहीण होती, औरंगजेबाची मुलगी होती, औरंगजेबाचे वजीर होते, आणखी त्याचे काही सरदार होते. ह्यांच्यापैकी प्रत्येकाने, लक्षात घ्या, प्रत्येकाने औरंगजेबाला असा सल्ला दिला की ह्याने तुमच्या मोगल दरबाराची इज्जत काढली आहे, ठार मारून टाका त्याला. हा डे 1. त्या संध्याकाळी महाराजांना ही बातमी जेव्हा कळली की असं असं झालं, पहिली गोष्ट ही कळली म्हणजे तुम्हाला हा जोक वाटतोय का, औरंगजेबाच्या अंतःपुरात आपल्याविषयी कोण काय बोललं याची महाराजांना बित्तम बातमी मुळात की लागली कशी, सांगा मला, कशी लागली, कोणी दिली. लक्षात घ्या, त्याच्या राज्यात जाऊन त्याच्या अंतःपुरात काय घडलंय हे महाराजांना त्या दिवशी संध्याकाळी त्यांच्या मुक्कामावर कळलं. दुसऱ्या दिवशी सकाळी महाराजांनी काय केलं, दुसऱ्या दिवशी महाराजांनी सकाळी आग्र्यामधनं 60,000 मोहरा उचलल्या कर्जावर, त्याच्या नावे हुंडी देऊन दिली. हुंडी म्हणजे आजच्या बँकिंग टर्म्समध्ये प्रॉमिसरी नोट. जी प्रॉमिसरी नोट घेऊन जेव्हा ती माणसं जेव्हा महाराष्ट्रात आली तेव्हा जिजाऊबाई साहेबांनी त्याच्या आधीच त्यांना तेवढे पैसे देऊन टाकले. नुसतं एवढंच नाही, महाराजांच्या त्यांच्याबरोबर असलेल्या सरदारांनी वेगवेगळ्या आग्र्यातल्या सावकारांकडे जाऊन अशा हुंड्या देऊन अनेकविध मोहरा उचलल्या. हा होता दुसरा दिवस. आणि तेव्हापासूनच्या 30व्या दिवशी हे जे सगळे लोक होते औरंगजेबाला सांगणारे की महाराजांना, हे सगळे महाराजांचे मित्र होते. हे सगळे औरंगजेबाला सांगत होते की जरा सांभाळू का खाली. म्हणजे काय आहे की ते महाराजांना मारणं म्हणजे मग ते असं प्रॉब्लेम होईल, तसा होईल.
मला सांगणारे होते, पण औरंगजेबाचा सेकंड इन कमांड हा औरंगजेबाला शिवाजीला मारण्यापासून परावृत्त करत नव्हता, पण तो त्याला पाठिंबाही देत नव्हता. आणि हे किती दिवसात? 29 ते 30 दिवसात. हे महाराजांनी कसं घडवलं असेल? काही कादंबऱ्यांमध्ये असे उल्लेख आहेत. महाराजांचे अर्ज घेऊन जेव्हा औरंगजेबाकडे वजीर गेला तर त्याने विचारलं, वजीर, हा अर्ज आमच्याकडे देण्यासाठी शिवाने तुम्हाला किती कोर्ट फी दिली? कोर्ट फी, दरबारी रक्कम 1,00,000 मोहरा. मित्रांनो, हे वाटतंय तितकं सोपं नाही बरं. एक चूक. बाबासाहेब पुरंदरेंनी एका व्याख्यानात एकदा असं सांगितलं होतं की महाराजांचं आयुष्य कसं होतं. महाराज मृत्यूच्या ओठावरून वाटचाल चालली होती. मृत्यूच्या ओठावरून म्हणजे काय? मनात येतं मृत्यूने, एक अशी जीभ फिरवली तर महाराज संपते, असं आयुष्य गेलंय त्यांचं. तर नेटवर्किंग आणि महाराजांकडे लोक आकृष्ट का व्हायचं ते याच्यामध्ये उत्तम नेटवर्किंग. महाराजांनी कधीही कुणाला लालूच दिली नाही, जे तोपर्यंतच्या एकाही राज्यकर्त्याला शक्य नाही, त्याच्यानंतरच्याही नाही. वतनदारी नाही. तुला मी कंठा देईन मग तू माझा अमुक काम कर, नाही. प्रत्येक त्यांच्या मावळ्याला, हे मावळे कोण होते? हे काय मल्ल, हे काय असे प्रोफेशनल वॉरियर्स वगैरे नाही होय, शेतकरी होते, साधे सुधे शेतकरी होते. यांच्यात ते सगळं घुसवून त्यांना लढायला उभं करून कसलंही रेम्युनरेशनचं एक छदावाची कसलीही गॅरंटी नसताना त्यांना जीव द्यायला, स्वराज्यासाठी जीव द्यायला राजी करणारे असे महाराज. आणि त्या प्रत्येक मावाला, प्रत्येकाला ही खात्री होती की उद्या माझं काही बरं वाईट झालं तर माझ्या कुटुंबाची काळजी महाराज घेतील, आणि ती तशी महाराजांनी घेतलेली आहे. त्याच्यात कसूर झालेली नाही. बरं, हे म्हणजे काहीतरी रोजचे जगायला समजा लागतात 100 रुपये, एक 5 रुपयाचं पेन्शन दिला असं नाही. महाराजांनी त्यांची व्यवस्थित काळजी घेतली आणि म्हणून माणसं बोलली जायची. कोण जाणार? इतकी काळजी घेणारा हा राजा, म्हणजे जाणता राजा हा जो नाट्यप्रयोग होता त्याच्यात एक वाक्य फार सुरेख आहे. राजासारखं मन होतं आणि मनासारखा राजा होता, असं ते महाराज. आणि म्हणून तर येणाऱ्या प्रत्येक पुढच्या पिढीतल्या प्रत्येक नेत्याला, राजाला, राज्यकर्त्याला, राजकारणाला महाराजांचे ऋण आणि महाराजांचं मोठेपणे मान्य करावं लागलं. म्हणजे ते कोणी गनपॉईंटवर नाही केलं, ते सहज मान्य होण्यासारखं, त्याच्यात प्रेरणा मिळतच गेलेली आहे. असे हे महाराज आजही रिलेव्हंट याच्यासाठी आहे. दुसरा मुद्दा असा की का अजून वाय शुड आय फॉलो अ लीडर? कारण कौतुक करतायत, काळजी घेत आहेत, हे सगळं ठीक आहे, परंतु जोपर्यंत चुकीला निष्ठुर प्रायश्चित्त दिलं जात नाही तोपर्यंत कायदा पाळणाऱ्यांवर ते अन्याय आहे ना तो. साधी गोष्ट आहे. आज जर का सिग्नल तोडणाऱ्या 10 जणांना जर कडक दंड झाला नाही तर जे सिग्नल पाळून उभे आहेत त्यांच्यावर तो अन्याय आहे. महाराजांनी हेही घरी ओढले. महाराजांच्या कारकिर्दीमध्ये 3 त्यांचे सेनापती, आजच्या काळामध्ये जनरल्स. आणि जनरल याचा अर्थ असा की त्या जनरलला इतका अधिकार असतो की तो वेळी प्रसंगी राजालाही सांगू शकतो की राजा आज हे तू करायचं नाहीस. I do not approve of this program because it is not safe. असं सांगू शकतो. उदाहरण होय, बिल क्लिंटन जेव्हा भारतात आले होते त्यांना राजस्थानातल्या हत्तीवर बसायची हौस होती. त्यांच्या सिक्युरिटी एजंटनी, त्यांचा जो चीफ होता त्यावेळेचा तो जनरल, त्याने सांगितलं, मिस्टर प्रेसिडेंट तुम्ही हत्तीवर बसू शकत नाही कारण तो हत्ती जो असा होईल, तो हत्ती असा झाल्याने तुम्ही जर चुकून घाबरला तर तुमची ती छबी जर कॅमेऱ्याने पकडली तर अमेरिकेचा प्रेसिडेंट हा घाबरला हे जगात नाचक्की होईल. अमेरिकेच्या प्रतिष्ठेच्या दृष्टीने तुम्हाला आम्ही परवानगी देऊ शकत नाही. आणि क्लिंटनना ते ऐकावं लागलं. सांगायचा मुद्दा हा की तुमचे जे आर्मी चीफ्स किंवा हे जे सेनापती किंवा हे
ह्यांचा राजालाही ऐकावं लागतं असे 3 जनरल्स महाराजांकडे होते किंवा त्यांच्या कारकिर्दीसाठी. त्याच्यातला जो प्रॉमिनंट होता तो नेताजी पालकर. पन्हाळ्याच्या लढाईमध्ये तो वेळेवर न आल्याने काही तास तो उशिरा प्लॅनच्या पोहोचल्यानंतर महाराजांनी त्याला समयास कैसे पावला नाहीस म्हणून त्याला सगळ्यांसमोर त्याला झाडला. झाडला हा शब्द आहे. ते वर्णन जर आपण वाचलं तर त्याला झाडण्याच्या त्यांनी त्याला समज दिली वगैरे गुळगुळीत नाही, झाड. आणि वेन ही बॅक आन्सर त्याने जेव्हा प्रत्युत्तर दिलं तेव्हा मला यू आर फायर, आजच्या हायर अँड फायरचा रेडे त्याने तुला ताबडतोब बडतर्फ केलं म्हणून हाकलून दिला. लक्षात घ्या, जनरलला, एखाद्या सामान्य शिपायाला नाही. निर्णय घेणं ही फार महत्वाची प्रक्रिया आहे. आपल्याला काय होतं आज सांगा बघा, कुठलेही विषय जरा विचारून सांगतो, जरा एक 4 चौघांची सल्ला महाराजांनी सल्लामसलत जरूर करायची, पण निर्णय घेताना कचरले नाही. मग ते यांना विचार, त्यांना बघा, पॉलिसी काय बघतो, धोरण बघायला लागेल, हे पण ऍट द एंड ऑफ द डे तो एक तुकडा काढावा लागतो, तो निर्णय घ्यायचा असतो आणि तो निर्णय घेणं हे तुमचा अधिकार असतो, तुमचं कर्तव्य असतं. महाराजांनी दोन्ही वेळोवेळी बजावलंय. त्याच्यामुळे कुठल्याही प्रसंगामध्ये महाराज बिचकले किंवा काय ते एक वेळ निर्णय चुकू शकतो, तो ठीक आहे. प्रतापराव गुजरांना जेव्हा त्यांनी कडक खलिता पाठवला की सला की निमित्त केला, भालोल खानाला का सोडलं तुम्ही, त्याला मारायला तुम्हाला मी पाठवलं होतं, तुम्ही त्याला सोडून दिलं. हा महाराजांनी त्या हिट ऑफ द मोमेंट मध्ये ते लिहिलं, त्याच्यावर प्रतापराव त्यांच्यावर चालून गेले, त्याच्यात ते गेले वगैरे. हे सोडून निर्णय चुकू शकतात, पण निर्णय घेणं महाराजांनी टाळलं. उदाहरण तितकंसं रिलेव्हंट नाहीये, पण मुद्दा हा आहे की महाराजांनी प्रत्येक ठिकाणी पटापट निर्णय घेत गेले. आणि जणू काही त्यांच्या म्हणजे काही काही प्रसंग वाचताना असं वाटतं की यांच्या डिस्पोजलला काय एखादा सुपर कम्प्युटर होता का, 500 जणांची काय थिंक टँक होता का, काय जादू होती, काही योगीराज होते का, काय अंतर्ज्ञान प्राप्त होतं काय या माणसाला, यांना एवढे अचूक निर्णय घेता आले कसे. इतके अचूक निर्णय महाराजांनी वेळोवेळी घेतलेले आहेत. आणि डेलिगेशन हे पुन्हा आजच्या काळात अत्यंत आवश्यक गोष्ट. डेलिगेशन म्हणजे काय हो, आज समजा मला सांगितलंय की बाबा रे हे स्टूल हा तांब्या भांडं हे तुला तिथे नेऊन ठेवायचं, मला लक्षात, हे समजा माझं काम आहे, माझी जबाबदारी. तर मी समजा तुम्हाला सांगितलं की हे काम मी तुम्हाला डेलिगेट करतो आणि तुम्ही इथे आलं तर नाही तुम्ही इकडे, ते तुम्ही इकडनं नाही थांबा, ते गुडघ्यात वाका आणि मग नाही तुम्ही मागणं नका, तुम्ही पुढणं. हे काय झालं? हे उदाहरण त्याचं आहे की मी तुम्हाला जबाबदारी डेलिगेट केलेली आहे, तुम्हाला अधिकारने डेलिगेट केले. इफेक्टिव्ह डेलिगेशन एखाद्यावर कामगिरी सोपवताना त्याला पुरेसे अधिकार देणं ही अत्यंत आवश्यक आहे, जे महाराजांनी सतत करताना दिसतात. सतत कोणतीही मोहीम त्यांनी सोपवलेली पहा तुम्ही. कोंडाजी पन्हाळा घ्यायला जेव्हा त्याला सांगितलं काय हवंय तुला, किती हवेत, काय हत्ती किती हवेत, घोडे किती हवेत, काय उंट माणसं किती, 5,000 6,000, थोडं नाही हो महाराज, ठीक आहे 10,000, अहो नाही महाराज, किती हवेत, 60. मोगलांच्या ताब्यातनं तो पन्हाळा घेण्यासाठी हा पठ्ठ्या विशीतला मागतोय ते 60 नाव. ओके 60 मग दिले. डेलिगेटेड द रिस्पॉन्सिबिलिटी, डेलिगेटेड द अथॉरिटी. संभाजी महाराजांना आग्र्याहून परत आणताना ज्या कुटुंबामध्ये त्यांना ठेवलं होतं, माहीत नाही किती दिवस राहायला लागले, कदाचित 10 दिवस पकडले गेले तर औरंगजेब डोकंच उडवेल, कदाचित 1 महिना, कदाचित औरंगजेब पिसाटला तर 1 वर्ष, कदाचित एखाद्या अपवादात्मक एक्स्ट्रीम परिस्थितीमध्ये कदाचित आयुष्यभर, कदाचित ते शेवटचंच असेल दर्शन.
पण त्या कुटुंबावर जी जबाबदारी दिली तेव्हा त्याचं काय करायचं समाजाचा हा अधिकारही त्यांनी त्यांना दिला. हे जे आहे ना, डेलिगेशन ऑफ डेलिगेशन ऑफ अथॉरिटी अँड डेलिगेशन ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी, हे महाराजांनी सतत केलं आणि म्हणून महाराजांची लोक जोडत गेले. म्हणजे कसे गेले, अहो जीव देऊन गेले, जीव दिला. कदाचित गेल्या 3-4 दिवसामधल्या घटना किंवा जे प्रसंग तुम्ही ऐकले ते पन्हाळ्यावरनं सुटकेच्या वेळेला तो शिवा न्हावी त्यांना पाठवताना मला बोलताना आपण अंगावर काटा येतोय. मृत्यू, मी शिवाजी बनून जातोय त्या सिद्धीच्या महालामध्ये आणि तो म्हणतोय महाराज असली कामगिरी कोण सोडतंय काय म्हणे, मी तर जाणारच. ही माणसं कशी जोडली असते. बरं हे काय तुला एक 10 लाखाचं पॅकेज देतो किंवा एक गिफ्ट कुपन देतो, 10 तोळे सोनं देतो किंवा काही अजून तुझ्या भोगा वागवतो, एकही लागूच. आज हे जरुरीच आहे. आणि हे करताना फक्त हेच होतं का महाराजांच्या आयुष्यामध्ये, तो जो समगंड जो मगाशी मी म्हणालो ना, महाराज कुठे कद्रूपणाने वागण्याचं दिसत नाही. कुठेतरी आपलं काहीतरी साधंसच आपलं घालून गेले, साधीशीच तलवार छोटीशी आपली बेताचाच. बाबासाहेब म्हणाले हे नॅशनल कॅरेक्टर आहे. हे त्या औरंगजेबाचा नॅशनल कॅरेक्टर की आपल्या राज्याचे लाभ राखलेल्याचा सन्मान करणे, हे त्या इंग्रजाचा नॅशनल कॅरेक्टर की त्याने स्वतःची तुंबडी न भरता आपल्या कंपनीसाठी आणि पर्यायाने आपल्या देशाचा भल्याचा विचार केला. कारण त्याने तिथे काय सांगितलं इंग्लंडमध्ये कदाचित कळलंही नसतं का, कळलं असतं तरी कोणी काही त्याला म्हटलंही नसतं, असं त्याने केलं. असं नॅशनल कॅरेक्टर हे बघून महाराजांकडे जेव्हा बघतो तेव्हा त्यांनी नॅशनल कॅरेक्टर निर्माण केल्याची अनेक उदाहरणं आहेत. अनेक. मुरादबाजीला दिलीप खानाने सांगितलं, अरे तू काय तिकडे लढत नाही, ये माझ्याकडे. तुझ्याचा कोण विचार कर म्हणे, गेला नाही. हे नॅशनल कॅरेक्टर. मीटिंग चालू आहे, महाराजांची काही स्ट्रॅटेजिक डिसिजन्स घेत आहेत आणि संभाजी महाराज जे तरुण आहेत, 10, 15, 16 काय जे तरुण, अचानक त्या बैठकीत आले. महाराज आबासाहेब ते घोडे आलेले, घोडे आले तर त्या मिनिस्टर्स पैकी एकाने सांगितलं की ठीक आहे काय घेऊ काय ते नाही, पण आबासाहेब तुम्हाला आम्ही घेऊन येऊ असं आम्ही त्या व्यापाराला वचन दिलेलं आहे. महाराजांनी तिथल्या तिथे ती मीटिंग थांबवली. चला शंभूराज आहे, तर त्यांना त्यांचे मिनिस्टर सांगत होते की मग ते महाराजांनी घोडे वगैरे बघितले, ते हे केलं. शंभूराजांना फाईन, सो आय एम ओके विथ दिस, गो अहेड विथ द डील, त्यांच्या भाषेत त्यावेळेला सांगितलं. पण मतिदार हा. आणि मग शंभूराजे त्या व्यापाराशी डिलिंग करायला म्हणून ते तिकडे बाजूला गेले आणि पुन्हा बैठकीत येऊन जेव्हा बसले महाराज, तेव्हा मिनिस्टरचं सांगितलं की महाराज आपलं इथे काय मोठं डिस्कशन चालू आहे, ते क्षुल्लक त्या घोड्याच्या खरेदीमध्ये तुम्ही का बरं गेला. महाराजांनी दिलेलं उत्तर फार महत्वाचं आहे. ते युवराज आहे, ते जेव्हा आम्हाला काही मागतायत तेव्हा त्यांच्या शब्दाला वजन मिळवून देणं हे राजा म्हणून माझं काम आहे. मला कळतंय की आपला टॉपिक जास्त महत्वाचा होता, परंतु युवराजांना सक्सेशन प्लॅनिंग, पुढचा राजा येतो त्याच्या शब्दाला जेव्हा मी महत्व देतोय हे जर आज एस्टॅब्लिश झालं नाही तर त्यांच्या शब्दाला कोण महत्व देईल. हे मी डेलिबरेटली केलेली गोष्ट. असं वाटतं की महाराजांची वर्णनं अनेकांनी अनेक प्रकारांनी केली आणि पैलूंविषयी अनेक जणांनी लिहून गेले, पण ह्याचं एक कुठे संकलन जर कोणी केलं असं जर का आपल्याला बघायचं असेल तर ते केलंय रामदास स्वामींनी. आणि महाराजांचं त्यांनी जे वर्णन केलंय ते आपण युट्यूबवर लता दिदींच्या स्वरात तर ऐकू शकालच, पण आज मी तुम्हाला फक्त ते वाचून दाखवतो. बहुत जनासी आधार
अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी नरपती, हयपती, गजपती, गणपती, भूपती, जळपती, पुरंदर आणि शक्ती पृष्ठभागी, यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, नीतिवंत, जाणता राजा, आचारशील, विचारशील, दानशील, धर्मशील, सर्वज्ञपणे सुशील, सकळा ठाई, धीर, उदार, गंभीर, शूर, क्रियेसी तत्पर, सावधपणे रूपवर तुच्छ, देवधर्म गोब्राह्मण, करावया संरक्षण, हृदयस्थ झाला नारायण, प्रेरणा केली, या भूमंडळाचे ठाई, धर्मरक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा पाय, कित्येक दुष्ट संहारिला, कित्येकासी धाक सुटला, कित्येकासी आश्रय उजाहला, शिवकल्याण.